2026मध्ये नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे। त्या कुंभमेळ्याची पूर्वतयारी म्हणून नाशिकमध्ये जे तपोवन आहे त्या तपोवनातली अगदी 200 वर्षापूर्वीची झाडं साधुग्राम उभारण्यासाठी तोडण्यात येणार आहेत। ते व्हिडिओ आता सध्या बरेच सोशल मीडियामध्ये व्हायरल आहेत। त्यातलेच काही व्हिडिओ माझ्यापाशी आले। तुम्ही जर पाहिले नसतील तर अवश्य पहा। आणि ते व्हिडिओ पाहून एकदम जीवामध्ये कालवाकालव झाली। कवेत सुद्धा सहजासहजी फांदी बसू शकणार नाहीत असे प्रचंड वृक्ष आहेत। ज्या झाडांसमोर खरं तर नतमस्तक व्हायला पाहिजे, ज्या झाडांच्या पायथ्याशी बसून तप करायला पाहिजे, अशी झाडं तोडून कुटी उभारण्याची फॅन्टॅस्टिक कल्पना सुचू तरी कशी शकते। लोकमान्य टिळक जर आज हयात असते त्यांनी पहिला प्रश्न काय विचारला असता? सरकार कुणाचंही असतं तरी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय?